नमस्कार मित्रांनो, आपल्या लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबईवरून रत्नागिरीला जाणाऱ्या नियमित गाड्यांच्या व्हिडिओला तुम्ही जो अप्रतिम प्रतिसाद दिला त्याबद्दल तुमच्या मनापासून धन्यवाद। पण मित्रांनो, नियमित गाड्यांची माहिती तर झाली, मग यंदाच्या गणेशोत्सवासाठी रेल्वेने जाहीर केलेल्या खास गणपती स्पेशल ट्रेनचं काय? तुमच्या अनेक कमेंट्स आल्या, आम्हाला लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबईवरून सुटणाऱ्या गणपती स्पेशल गाड्यांचीही माहिती हवी आहे। त्याचे टायमिंग, त्या गाड्या कोणत्या तारखेपासून सुरू होणार आहेत हे सविस्तर सांगा। म्हणूनच मित्रांनो, आपण आजचा हा व्हिडिओ बनवत आहोत। व्हिडिओ एक सेकंदी स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। चला तर मग मित्रांनो, आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबईवरून गणपती स्पेशल ज्या गाड्या सुटणार आहेत त्यामध्ये पहिली गाडी आहे गाडी नंबर 01167 लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई रत्नागिरी स्पेशल। ही गाडी 11 सप्टेंबर ते 27 सप्टेंबर 2026 या कालावधीत धावणार आहे। ही गाडी मंगळवार आणि बुधवार सोडून आठवड्यातून 5 दिवस धावणार आहे, म्हणजे सोमवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार आणि रविवार या दिवशी धावणार आहे। लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबईवरून ही गाडी रात्री 9 वाजता सुटणार असून दुसऱ्या दिवशी पहाटे 5 वाजता ही गाडी तुम्हाला थेट रत्नागिरीत पोहोचणार आहे। लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबईवरून सुटल्यानंतर ही गाडी ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा आणि संगमेश्वर रोड या स्थानकावर थांबत थेट रत्नागिरी स्थानकावर पोहोचते। मित्रांनो, ही गाडी खास रत्नागिरीसाठीच धावत असल्यामुळे ज्यांना खेड, चिपळूण किंवा संगमेश्वर परिसरात जायचं आहे त्यांच्यासाठी रात्री आरामशीर झोपून पहाटे घरी पोहोचण्यासाठी हा सर्वात उत्तम पर्याय आहे। आता मित्रांनो, दुसरी गाडी आहे गाडी नंबर 01171 लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई सावंतवाडी रोड दैनिक स्पेशल। ही गाडी 11 सप्टेंबर ते 27 सप्टेंबर 2026 या कालावधीत धावणार आहे। रेल्वे प्रवाशांसाठी सर्वात महत्त्वाची गुड न्यूज म्हणजे ही विशेष ट्रेन या काळात दररोज धावणार आहे। लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबईवरून ही गाडी सकाळी 8:20 सुटणार असून दुपारी 3:45 ही गाडी रत्नागिरीला पोहोचणार आहे। ही गाडी ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण आणि संगमेश्वर रोड या स्थानकावर थांबत रत्नागिरीला पोहोचणार आहे। ज्यांना रात्रीचा प्रवास जमत नाही, ज्यांना दिवसा कोकण रेल्वेचा निसर्गाचा आनंद घेत प्रवास करायचा आहे, त्यांनी या गाडीचे तिकीट नक्की बुक करा। मित्रांनो, आता पुढची गाडी आहे गाडी नंबर 01131 लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई सावंतवाडी रोड साप्ताहिक स्पेशल। ही गाडी 17 सप्टेंबर ते 27 सप्टेंबर 2026 या कालावधीत धावणार आहे। ही गाडी आठवड्यातून 2 दिवस म्हणजेच दर गुरुवारी आणि रविवारी धावणार आहे। लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबईवरून ही गाडी सकाळी 8:45 सुटणार असून संध्याकाळी 5:30 ही गाडी रत्नागिरीला पोहोचणार आहे। ठाणे, पनवेल, पेन, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, सावर्डा आणि संगमेश्वर या ठिकाणी ही गाडी थांबणार आहे। आता मित्रांनो, पुढची गाडी आहे गाडी नंबर 01165 लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई मडगाव एसी विशेष। ही गाडी 15 सप्टेंबर आणि 22 सप्टेंबर 2026 रोजी धावणार आहे। ही गाडी या काळात फक्त दर मंगळवारी लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबईवरून सोडली जाईल। लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबईवरून ही गाडी रात्री 12:45 सुटणार असून सकाळी 8:15 ही गाडी तुम्हाला रत्नागिरीला पोहोचवणार आहे। ठाणे, पनवेल, पेन, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण आणि संगमेश्वर रोड या स्टेशनवरती ही गाडी थांबणार आहे। मित्रांनो, ही पूर्णपणे आलिशान एसी ट्रेन आहे। ज्यांना एकदम शांत, वातानुकूलित आणि गर्दी नसलेला प्रवास करायचा आहे त्यांनी या स्पेशल गाडीला नक्की प्राधान्य द्या। आणि मित्रांनो, आता पुढची गाडी आहे गाडी नंबर 01185 लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई मडगाव स्पेशल। ही गाडी 16 सप्टेंबर आणि 23 सप्टेंबर 2026 रोजी धावणार आहे। ही गाडी सुद्धा साप्ताहिक असून फक्त दर बुधवारी धावणार आहे। लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबईवरून ही गाडी रात्री 12:45 सुटणार असून सकाळी 8:15 ही गाडी रत्नागिरीला पोहोचणार आहे। ठाणे, पनवेल, पेन, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण आणि संगमेश्वर रोड या ठिकाणी ही गाडी थांबणार आहे। आता मित्रांनो, सर्वात महत्त्वाची गोष्ट, या सर्व गणपती स्पेशल गाड्यांचे बुकिंग रेल्वेने IRCTC वर सुरू केले आहे। विशेष म्हणजे या गाड्या 11 सप्टेंबर 2026 पासून रुळावर धावणार आहेत। गणपती स्पेशल गाड्यांना प्रचंड गर्दी असते, त्यामुळे तुम्ही तुमचे तिकीट अगदी वेळेवर बुक करा। तसेच रेल्वेकडून ऐनवेळी अनेक अनरिझर्व्ड गाड्या देखील सोडल्या जातात, ज्यांची तिकिटे तुम्हाला थेट स्टेशनवर विंडोवर मिळतात। त्यामुळे हताश न होता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, मी त्याचेही अपडेट तुम्हाला देत राहीन। तर मित्रांनो, हे होती लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबईवरून रत्नागिरीसाठी धावणाऱ्या सर्व गणपती स्पेशल गाड्यांची सविस्तर माहिती। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा। माहिती मनापासून आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि तुमच्या सर्व कोकणकर नातेवाईकांना आणि मित्रांना हा व्हिडिओ व्हॉट्सअपवर शेअर करा। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय महाराष्ट्र।